नाही मी ज्यूस घेऊन गेलो पण त्यानंतर काम करत होतो ना सो सॉरी अरे मला माहित होतं मगाशी ती बाहेर गेली, मी सांगायचं विसरलो. अरे अशी कशी बाहेर गेली तेही न सांगता? जेवायच्या वेळेला आपण घरी असायला पाहिजे एवढंही कळत नाही तिला. आई काम डाऊन. काम डाऊन काय काम डाऊन? एक तर तिच्यामुळे तुझं गणपती विसर्जन हुकलं, बरं नाहीये म्हणून ती दिवसभर झोपून राहिली ना, आणि आता संध्याकाळी फिरायला गेली तेही न सांगता. बेजबाबदारपणाची पण काहीतरी हद्द असते. जयश्री ठीक आहे ना, शांत हो ग, काय एवढं येईल ती. तुम्ही नेहमी असंच बोला. तुम्ही तिला पाठीशी घालता ना म्हणून शेफारली आहे ती. बरं नव्हतं ना तिला, मग घरात बसायचं, कशाला बाहेर जायचं? आरतीच्या वेळेलाही असंच केलं. गायब झाली, आल्यावर म्हणाले मैत्रिणीकडे गणपती होता. प्रत्येक वेळेला तनयाचं काहीतरी खास असतं आणि ही आपली घरातनं गायब. नाही आता मी गप्प बसणार नाही. आकाश फोन लाव तिला. आई प्लीज. तू फोन लाव. हॅलो आकाशराव, सॉरी. मी कुठे आहात तुम्ही? मी कधीचा फोन ट्राय करतोय. सॉरी, मला अर्जंटली बाहेर पडावं लागलं. पण का? इथे सगळी किती काळजी घेतो तुम्हाला माहिती आहे का? मुलं पण वाट बघतात तुमची. आकाशराव, आई बाबांना अर्जंटली भेटायला यायचं होतं म्हणून निघाले. म्हणजे तुम्ही आई बाबांच्या घरी आहात का? हो, नाही म्हणजे पोहोचते. वसुंधरा, बाबा म्हणाले तुम्ही मगाशीच निघाल्या होत्या. मग अजून तुम्ही घरी कशा नाही पोहोचलात? नाही मी पोहोचतच आली, जवळच आहे मी. नक्की कुठे आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय का? नाही आकाशराव, नाही. एक तर तुमची तब्येत बरी नव्हती आणि तुम्ही असं न सांगता निघून गेलात. काय समजायचं मी? हा, सकाळी तुम्हाला चक्कर आली होती. असं मी म्हणतो तुम्हाला बाहेर जायची गरजच काय होती? ओ मॅडम, बघून चाला ना, जीव द्यायला माझीच गाडी मिळाली काय? बाबा तुला हॅलो 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 वसुंधरा. वसुंधरा, तुम्हाला आवाज येतोय माझा? वसुंधरा, काहीतरी बोला ना प्लीज. नाही मी ठीक आहे आकाशराव, मी ठीक आहे. मी आई बाबांना भेटून लवकर येते, फोन करते तुम्हाला. हाऊ बस. हॅलो. काय काय झालं? तब्येत बरी नाही का तुझी? कधी संपणार आहे हे सगळं? अगं मला तरी काय माहित. तरी बरं तो घरात असताना दुसरं कोणी आलं नाही ते. नाहीतर वसू म्हणत होती मी भेटायला येऊ का म्हणून. ते कधी? अगं मगाशी तू असताना फोन आला होता ना तेव्हा. दिवसेंदिवस सगळं कठीण होत चाललंय. हा शार्दूल पण ना कधीही अचानक घरी येतो. म्हणून काय आपण वसूला कधी येऊच द्यायचं नाही का घरी? मी बघतो. वसू, वसू काय नकोय मला. झाली साफसफाई? हो म्हणजे चाललीये. बाहेर गेला होतात ना तुम्ही? हा, कधी? अगं हो म्हणजे जायचं होतं पण वसू नाही जाता आलं का आम्हाला. का खोटं बोलता तुम्ही माझ्याशी बाबा? खरं सांगा मला, कोण आलं होतं घरी? अगं नाही. वसू काय ग? काय झालं तुला? आई मला तू दिसला होता.
विसर्जनाच्या वेळी मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय त्याला आई. अगं कुणाला? आई शार्दूल. तो या शहरात कुठेतरी आहे. बाबा तो इथेच कुठेतरी राहतो माहितीये. तो इथे आला होता का? सांगा ना तुम्ही मला, आला होता का? वसू तू शांत तू काही खाणार आहेस का? मला काही नकोय बाबा. मी ना गरम चहा घेऊन येते, बरं वाटतं. नाही कुठेच जायचं नाहीये. तुम्ही दोघं कुठेही नका जाऊ. मी तुम्हाला काहीतरी विचारतीये. शार्दूला पाहिलं का तुम्ही? का विषय बदलताय तुम्ही दोघं? अगं काय संबंध? तू ना दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असशील. हो म्हणजे गर्दीत भास झाला असेल तुला. नाही भास, असा कसा भास होईल मला? जेव्हा माझ्या समोर आला होता ना तेव्हा माझी अवस्था काय झाली होती मी नाही सांगू शकत. त्याच्या बरोबरची कित्येक वर्ष मी भीतीमध्ये काढली बाबा. त्याचं वागणं, बोलणं, मारणं अजूनही मी विसरू नाही शकले काहीच बाबा. एक गोष्ट लक्षात आहे माझ्या, तुमच्यामुळे मी जीवानिशी त्याच्या कचाट्यातून वाचले. आता कुठे आकाशावांबरोबर सगळं नीट जुळायला लागलं होतं. तो असा अचानक समोर आला. खूप घाबरले. अगदी तसाच, तेवढाच क्रूर. बाबा त्याने माझ्या मनीला पाहिलं तर नसेल ना. मला भीती वाटते बाबा. तर माझ्या मनीला काय करणार नाही. शांत बस.